प्रेक्षकांना कायमच दर्जेदार आणि मनोरंजक कथा देणाऱ्या झी मराठीवर एक नवी कोरी मालिका सावळ्याची जणू सावली दाखल होत आहे. या मालिकेची कथा सावली या आळंदीमध्ये राहणाऱ्या रंगरूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची आहे. सावलीला दैवी सुरांची देणगी लाभलेली आहे. सावलीची पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. विठ्ठलाच्या सावलीत तिने श्वास घेतल्यामुळे तिचे नाव सावली ठेवले. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या कलाकार आणि निर्मात्यांनी प्रमोशनच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट दिली आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. पंढरपुरातील आणि आसपासच्या भजनी मंडळाद्वारे 25 तास अखंड भजन सेवा श्री विठ्ठलचरणी सादर केली. या उपक्रमाची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली आहे. प्राप्ती रेडकर आणि सायंकित कामत यांच्या उपस्थितीने उपस्थित प्रेक्षक आणि पत्रकारांचा उत्साह वाढवला. या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी किरण आश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे अजून एक विशेष आकर्षण म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कोठारे व्हिजनची ही मालिका असून महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत. विठ्ठलाची भक्त असलेली सावली कशी शोधेल तिच्या जीवनाची वाट बघायला विसरू नका. सावलीची गोष्ट, सावळ्याची जणू सावली, 23 सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. पंढरपुरात सावळ्याची जणू सावली या मालिकेचं इथं सोहळा सुरू आहे. या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? शब्द नाही आहेत खरं पण म्हणजे पुण्यच आहे, आमचं भाग्य आहे की आम्हाला ही संधी मिळते. म्हणजे एवढ्या मालिका आहेत, एवढे चॅनल्स आहेत, त्यातून आमची मालिका आणि आम्ही दोघं हे आमचं खरं तर भाग्य आहे. आणि पांडुरंगाच्या पायथ्याशी आम्ही आहोत. काय म्हणजे काय बोलणार असेल? सौंदर्याची व्याख्या बदलणारं का सावलीचे सूत हे जे टायटल आहे यामागे काय गमक आहे? म्हणजे नेहमी ना असं होतं की जे दिसतं ना त्याच्या मागे आपण जातो. अट्रॅक्शन जे असतं आपल्याला ओढतं आणि त्याच्या मागे आपण जातो. खरं काय ना आपल्याला माहिती नसतं. सो सौंदर्य आणि फक्त दिसण्याचे आहेत ना, आतल्या गोष्टी आतलं मन दिसत नसतं. पण खरं सौंदर्य आतल्या मनात आहे आणि आतल्या मनाचे सौंदर्य आणि बाहेरचं सौंदर्य ह्यातलं ते आहे. काय निवडणार? आणि गेली 25 तास या ठिकाणी भजन कीर्तन होते, हे रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. याबाबत काय सांगाल? झी मराठीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे 25 तासांचं भजन आणि ठेवलेलं आहे. सो बघा ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. 25 तास त्यांनी भजन केल्यानंतर तो थकवा पण नाही आहे चेहऱ्यावर. पांडुरंगाचाच आशीर्वाद आणि काय अजून. पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवल्यानंतर तुम्ही भावुक झालात, आत्ता सांगितलं. काय वाटलं तुम्हाला? स्तब्धता. म्हणजे सगळे म्हणतात ना मेडिटेशन करावं लागतं आणि सगळं ते काही न करता तिकडे हे स्तब्धता आली होती. पांडुरंगाच्या पायथ्याशी डोकं ठेवल्यावर सगळं विसरलं, फक्त शांत. बस मला माहिती पण नाही आपण का आलो आहे. झी मराठी या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जो आनंद मिळाला कुठल्या शब्दात तुम्ही वाटतं? मला असं वाटतं की शब्द यासाठी नाहीच आहेत, कारण हे आनंद ना शब्दांच्या पलीकडचं आहे. शब्द माणसाने रचलेले आहेत. हो. मी दुसऱ्यांदा पंढरपुरात आले आणि मी जेव्हा विठ्ठलच्या पायथ्याशी स्पर्श केला माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी काही बोलू शकले नाही की मी म्हणजे असतं ना की मी देवाकडून हे मागणार आहे, मी ते मागणार आहे, असं काहीच झालं नाही. मी फक्त रडत होते. मला बिलीव्हच झालं नाही. पण खरंच झी मराठीमुळे आणि तुम्हा सगळ्यांमुळे आणि ते म्हणतात ना विठ्ठल सगळं सुरू आणलं, तसं ते आहे. तर प्रत्येक व्यक्तीला अनुभव घ्यायचाच असतो आणि आपण ना अट्ठास करतो तो अनुभव घ्यायचा, पण तेव्हा मिळत नाही. जेव्हा त्याची इच्छा असते ना तेव्हा तो बोलवून घेतो आणि सहज होतं. आम्हाला खरंच डोक्यात नव्हतं एवढं छान दर्शन आहे सगळं. सावलीच्या भूमिकेबद्दल सावलीच्या भूमिकेबद्दल सांगायचं तर सावली खूप सरळ साधी आणि बरेच जण की तिला त्या गोष्टीचा तिला त्या गोष्टी
नाही. तिचं एवढंच आहे की तिला विठ्ठलाची भक्त आहे आणि तिला आयुष्यभर विठ्ठलाची सेवा करायची आहे, त्याच्यासाठी जगायचं. तिला काही कारणांमुळे तिची जी भैरवी माई दाखवली तिची गुरु दाखवली शिशू, तर तिच्याकडे तिला तिचा आवाज गहाण ठेवायला लागतो. त्यामुळे आता ती विठ्ठलाचे अभंग कसे गाईल, तिची इच्छा खूप असते पण ती गाऊ शकत नाही कारण आवाज काढते काही कारणांचे. तर आता काय होणार आहे पुढे, कसं होणार आहे, सावली आणि सारंगचं कसं जुळून येणार आहे की नाही, तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला मालिका नक्की बघावी. तुम्ही कुठं झालं? मी मुंबईमध्ये वलाड एरियामध्ये एक लोकेशन आहे व्हाईट हाऊस. पंढरपूरमध्ये काय होणार आहे? बघा आज इव्हेंट झालाय असं खूप काही होऊ पांडुरंगाची इच्छा. कारण सिरियल पांडुरंगाची म्हणणार इथली नक्कीच होणार.